पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 8 आरोपींना 29 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली। सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना कोठडी देण्यात आली आहे। पुणे सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली आहे। L3 बारवर कालपासून कारवाई सुरू झालेली आहे। अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता 8 आरोपींना 29 तारखेपर्यंत कोठडी देण्यात आलेली। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। L3 बारमधून ड्रग्ज घेतानाचा तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणात छापेमारी तिथे झालेली आणि त्यानंतर ही कारवाई झाल्यानंतर काही आरोपींना अटक करण्यात आली। बार मालकासह मॅनेजरसह डीजेला आणि अनेक तिथल्या लोकांना जे ते अटक करण्यात आली आणि जर आपण पाहिलं तर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं। L3 बार प्रकरणी आरोपींना आता कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 29 जूनपर्यंत 8 आरोपींना ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। पुणे सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलेली आहे। कालच L3 बारचे प्रकरण समोर आलं। सर्रास ड्रग्ज विक्री जी आहे ती तिथं सुरू होती आणि ड्रग्ज जे ते तरुण घेत होते, तर अल्पवयीन तरुणांना जी आहे ती तिथं दारू देखील दिली जात होती। या सगळ्या गोष्टींची काल कारवाई या गोष्टींवर झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आज त्यांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश करमारे। निलेश, काय ताजे अपडेट आहेत? खरं तर या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी 8 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि 8 आरोपींना आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं होतं। त्यानुसार त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। खरं तर पोलिसांनी असा युक्तिवाद केला होता की या 8 आरोपींकडे जे ड्रग्ज आहेत, जे ड्रग्जचा व्हिडिओ समोर आलेला आहे, त्या अनुषंगाने आम्हाला तपास करायचा आहे। त्यामध्ये जे ग्रुप आला होता, 40 ते 50 जणांचा जो ग्रुप आला होता, त्यांची आम्हाला चौकशी करायची आहे। ते नक्की मुलं कुठून आली होती, त्यामध्ये अल्पवयीन मुलं आहेत का आणि त्यांना इथला ऍड्रेस कुठे दिला होता, याचा सगळा पूर्ण प्रकार न्यायालयासमोर मांडला आणि त्यानुसार त्यांना आज 8 आरोपींना 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे शिवाजीनगर न्यायालयाने। धन्यवाद निलेश ताजे अपडेट देण्यासाठी। आपण जर पाहिलं पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 29 जूनपर्यंत 8 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।